हॅलो, आपण पुढची 3 मिनिटं कृपया शांत राहून हे पत्र ऐकू शकतो. धन्यवाद. मी पत्र वाचून दाखवतोय. नमस्कार बाळांनो, ओळखलत मला? मी कोण ते? नाही? अरे मी तुमची आई बोलते. कोणाची आई? अरे तुमच्या सगळ्यांची आई, म्हणजे मी विद्या बोलते. हो, तीच विद्या जिथे तुम्ही 20 वर्षापूर्वी राहायला आला होता. मग कोणी माझ्या हातावर, कोणी माझ्या पायावर, असं 1-1, 2-2 करत माझं पूर्ण शरीरच तुम्ही व्यापून टाकलं. काही जण आपले संसार घेऊन आले होते, तर काही जण भविष्यात होणाऱ्या संसाराची स्वप्न घेऊन आले होते. काहींच्या घरट्यात छोटे छोटे बच्चे होते, तर काहींची बाळं इथेच माझ्या पोटातच जन्मली. रांगणारी, धडपडणारी, पडणारी, दुडूदुडू धावणारी ती पावलं आज प्रौढ झाली आहे. आणि हे सगळं बघायचं भाग्य मला मिळालं, म्हणजे मी किती भाग्यवान. विद्या म्हणजे नॉलेज, शिक्षण. आणि ज्याच्याकडे विद्या आहे आणि ते विद्या वापरण्याचं पुरेपूर संस्कार आहेत, तोच खरा विद्यावंत. आणि माझी ईश्वरचरणी हीच प्रार्थना असते की माझ्या पोटात वाढलेलं प्रत्येक बाळ हे विद्यावंत असावं. मी ज्या अर्थी बाळ म्हणते त्या अर्थी तिथे तुम्ही सगळेच आलात. म्हणजेच अगदी नुकतंच जन्माला आलेलं बाळ सुद्धा माझंच बाळ, आणि अगदी 60-70 पोचलेला एखादा सदस्य म्हणजे पण माझंच बाळ. अरे बाहेरच्या जगात तुम्ही कितीही मोठे असाल, कितीही मोठे पराक्रम गाजवले, तरी शेवटी येऊन शांत झोपता ते माझ्याच कुशीत ना. आणि म्हणूनच मी तुमच्या सगळ्यांची आई आहे. आणि तुमच्या सर्वांचा मला सार्थ अभिमान आहे, कारण आजपर्यंत तुम्ही सर्वजण एकाच उद्दिष्टाने जगत आलात. ते म्हणजे काहीही असो, विद्याचं नाव झालं पाहिजे. तुम्ही माझ्या नावाला फार जपलं आणि मीही तुमच्यावर भरभरून प्रेम केलं. मग सुरुवातीला आलेले पेडामकर आणि त्यांची टीम असो, ज्यांनी सर्वांना सर्वप्रथम एकत्र आणलं. नंतर आलेले रमेश पाटील आणि त्यांची टीम असो, ज्यांनी सर्वांना कायद्याच्या चौकटीत बसवलं. नंतर आलेले प्रदीप केदारे आणि त्यांची टीम, ज्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन माझं नाव मोठं केलं. नंतर प्रदीप पवार आणि त्याची टीम, ज्यांनी माझ्यावर साथ शृंगार केला, मला नवीन रूप दिलं. नंतर आलेले सोडिये काका आणि त्यांची टीम, ज्यांनी करोनाच्या कठीण काळात माझ्या सगळ्या बाळांना सांभाळून घेतलं. इथे मी फक्त काही निवडक व्यक्तींचं नाव घेते, पण त्यांच्याबरोबर त्यांची पूर्ण टीम होती. सगळेच्या सगळे सदस्य होते आणि त्या सगळ्या सदस्यांना एकत्र घेऊन चालले. म्हणूनच त्यांनी त्यांचा आणि त्यांच्याबरोबर माझा देखील उत्कर्ष केला. ते कधी ताठपणे उभे राहिलेत आणि आपले निर्णय अंमलात आणले, तर त्यासाठी त्यांना इतरांचा रोष देखील पत्करावा लागला. तर कधी प्रसंगी मृदू झाले आणि स्वतःची मान झुकवून घेतली आणि इतरांना मोठेपणा दिला. पण हे सर्व करताना त्यांच्या मनामध्ये एकच विचार होता, ते म्हणजे त्यांच्या आईची मान कुठे झुकली नाही पाहिजे आणि तिचं नाव लोकांनी दिमाखात घेतलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही 12 बहिणी एकमेकांसोबत बोलत असतो, त्यावेळेला माझी मान नेहमीच ताठ असते. बाकीच्या बहिणी नुसत्या माझ्यावर जळत असतात, नेहमी मला विचारत असतात की काय ग, तुझ्याकडे एवढी काय खासियत आहे की तुझे सगळेच प्रोग्राम हे वेगळे असतात. जे आमच्या मुलांना सुचत नाही ते तुझ्या मुलांना कसं बरं सुचतं? आणि बरं नुसतंच सुचत नाही तर ती गोष्ट ते अंमलात आणतात देखील. असं कोणतं बाळकडूच त्यांना पाजलंयस? खरं सांगू बाळांनो, त्या दिवशी एवढा आनंद होतो मला, पण त्या मात्र प्रश्न विचारून विचारून मला भंडावून सोडतात. आणि दरवेळेला मी एकच उत्तर देते, ते म्हणजे मी केलेले संस्कार. आणि आतापर्यंत आलेल्या प्रत्येक कमिटीने तेच संस्कार पुढे नेले. या संस्कारांची संस्कृती बनली आणि त्या संस्कृतीचे नियम बनले. मग एखादा उत्सव असो, एखादा समारंभ असो किंवा खेळाचे मैदान, विद्याची बाळं नेहमीच सगळीकडे उठून दिसतात आणि त्यांचं वेगळेपण हे नेहमीप्रमाणे जगाला जाणवतं. विद्या परिवारातले नियम, विद्या परिवारात पाळली जाणारी स्वच्छता याचा आदर्श घेऊन बाकीचे लोकही त्याचं तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतात. विद्याची टीम जेव्हा खेळाच्या मैदानात उतरते तेव्हा प्रतिस्पर्ध्याला धडकी भरवते. विद्याच्या दिवाळीच्या फराळाची कल्पना बाकी लोकांनी उचलून धरली आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या सोसायटीत राबवली. विद्याच्या शिस्तीचे इतर सोसायटीत दाखले दिले जातात. सुरुवातीला इथे बनवलेल्या पार्किंगच्या नियमांचे अनुकरण बाकी सोसायट्यांनी केलं. विद्याची पूजा म्हणजे एक वेगळा साजशृंगार. या एका दिवसाची वाट मी पूर्ण वर्षभर बघत असते, कारण त्या दिवशी जी माझी बाळं माझ्यापासून लांब गेली आहेत ती सुद्धा मला भेटतात
आदराने आपल्या भावंडांची चौकशी करतात, त्यांना भेटतात, एकत्र जेवतात आणि जाताना एकच वाक्य उच्चारतात, कितीही पैसे मोजले तरी असा सोहळा आमच्या नवीन बिल्डिंगमध्ये काही होणार नाही. कितीही दूर गेलो तरी हे मिस करणार आणि म्हणून दरवर्षी पूजेला इथेच येणार. एक परिपूर्ण आई होण्याचं समाधान काय असतं हे मी त्या क्षणाला अनुभवते. विद्याचे सिनियर सिटीजन संध्याकाळी 7-7:30 नंतर खाली बसलेले असतात, एकत्र गप्पा मारत असतात. पण ते नुसतेच गप्पा मारत नसतात, तर त्यांचं इथे खेळणाऱ्या प्रत्येक मुलावर लक्ष असतं. कोण गेटच्या बाहेर जात आहे, कोण पडतंय, कोण धडपडतंय, याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. आणि म्हणूनच त्या मुलांच्या आई निर्धास्तपणे त्यांना सोडून भाजी आणायला जातात. विद्याच्या वॉचमनला कोणी वॉचमन किंवा सिक्युरिटी म्हणून हाक मारत नाही, तर त्यांना त्यांच्या नावाने ओळखलं जातं किंवा मग त्यांना काका म्हणून संबोधलं जातं. काका, मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते, माझ्या मुलावर लक्ष ठेवा, असं जेव्हा बोलून तुम्ही बाहेर पडता ना, तेव्हा तिथे असतो तो एकमेकांवरचा घट्ट विश्वास. इथे भाड्याने राहिलेला सदस्य देखील कायमचा इकडचाच होऊन जातो आणि मग तो भाडोत्री आहे की घर मालक हा प्रश्न पडतो. इथून दुसरीकडे राहायला गेलेले भाडोत्री सुद्धा पुन्हा इथेच यायला झटपटत असतात, कारण त्यांची मुलं त्यांना सांगतात की बाबा, भले आपण दुसऱ्या सोसायटीत राहू पण खेळायला मात्र विद्यामध्येच येऊ. असं जेव्हा मी त्यांच्या तोंडून ऐकते ना, तेव्हा मला माझं आई पण सापडते. आणि माझी चिल्ली पिल्ली ती तर कमालच आहे. दिवाळीच्या सुट्टीत मोबाईलवर असणाऱ्या हातांना जेव्हा माती आणि शेणाचा वास येतो ना, तेव्हा त्यातून घडते एक अप्रतिम कलाकृती. अशी कलाकृती की जी बघून अनोळखी माणसाच्या तोंडातून शब्द येतात, जय भवानी, जय शिवाजी. किल्ला स्पर्धेत तुम्ही पाहिलं, तुम्ही पहिले आलात, दुसरे आलात किंवा तुमचा नंबर आला नाही तरी मला चालेल, पण माझ्या बाळांनो, तुमच्या हातांना माती आणि शेण सरकार आपले काका करतात, पिलेंकर काका करतात. पण माझ्या बाळांनो, तुमच्या हातांना माती आणि शेण हे लागलंच पाहिजे, कारण या मातीतच उरली आहे तुमची नाळ. बाळांनो, आजपर्यंत मी तुमच्यावर फक्त आणि फक्त प्रेम केलंय. मी माझ्या अदृश्य हाताने तुमच्या डोक्यावरून हात फिरवत असते, जेव्हा थकून भागून तुम्ही 20 वर्ष. बाळांनो, आजपर्यंत मी तुमच्यावर फक्त आणि फक्त प्रेमच केलं. मी माझ्या अदृश्य हाताने तुमच्या डोक्यावरील हात फिरवत असते, जेव्हा थकून भागून तुम्ही बिछाण्यावर पडता. माझ्या अदृश्य पदराचं पांघरून करून मी तुम्हाला पांघरत असते, का तर तुम्हाला थंडी वाजू नये म्हणून. माझ्या अदृश्य स्तनातून मी तुमच्या सर्वांना स्तनपान करत असते, का तर ती एनर्जी घेऊन तुम्ही पुन्हा जोमाने कामाला लागावं. आणि हे सर्व करताना तिथे कुठेच मीपणा, अहंकार, अहम, राग, क्रोध, मत्सर याचा अजिबात शिरकाव नसतो, कारण ते प्रेम आहे एका आईने तिच्या मुलासाठी केले. पण आज 20 वर्षाने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती मला मुद्दामहून इथे सांगावीशी वाटते, ते म्हणजे आता तुम्ही मोठे झालात. 20 वर्ष माझ्या पदराखाली राहताय, पण आता कुठेतरी काही चुकीच्या गोष्टींचा शिरकाव या परिवारात व्हायला लागला. आधी आपण विद्या परिवार असं म्हणायचो, पण आता माझी विंग, माझी माणसं, माझा ग्रुप हे शब्द कानावर पडायला लागले आणि कुठेतरी ते खटकतंय. अरे, तुम्ही तुमची विंग घेऊन का वेगळी बिल्डिंग बांधणार आहात? ही चुकीची सुरुवात आहे आणि ही इथेच थांबवायला हवी, कारण यामुळे माणूस फक्त आत्मकेंद्री होतो. आज तुम्ही माझी विंग बोलताय, उद्या तुम्ही माझा माळा, माझा फ्लोर आणि नंतर फक्त माझी फॅमिली एवढंच म्हणा. विसरत चालला आहात तुम्ही माझे संस्कार, ते संस्कृती, ते नियम. आणि म्हणून यावर्षी दहीहंडी साजरी झाली नाही, दिवाळीचा फराळ झाला नाही आणि दिवाळीचा कंदील शेवटपर्यंत जमिनीवरतीच राहिला. तुमच्यासाठी फार सोपं आहे रे बाळांनो, दुसऱ्यावरती बिल फाडणं. हा आला नाही, तो आला नाही, मी एकटा काय करू, बस असेच प्रश्न विचारत राहा. अरे, एकटा माणूस काय करतो हे जरा एकदा बघा. घ्यायचा होता तो कंदील हातात आणि एकट्याने उभा करायचा होता. आली असती ना 10 माणसं सोबतीला, पण नाही ना, आपला इगो आडवा येतो ना. अरे बाळांनो, पद हे तात्पुरतं असतं. आज तुम्ही सेक्रेटरी असाल, अध्यक्ष असाल किंवा खजिनदार असाल किंवा कमिटीमध्ये असाल, ही पदं फक्त तात्पुरती आहेत. असे 56 गेले आणि 56 येतील, पण माणसाची ओळख ही पदाने होत नसून त्याने केलेल्या कामाने होते. आज मी थोडं कटू बोलते, पण हे कटू बोलणं रास्त आहे. माझा कोणत्याही व्यक्तीवर किंवा
किंवा ग्रुपवर अजिबात रोष नाही. तुम्ही सगळी बाळं मला एकसारखीच आहात. मग तो लहान असो, मोठा असो, वयोवृद्ध असो, महिला असो की पुरुष असो, सगळेच माझ्यासाठी सारखे. माझी फक्त एकच विनंती आहे, जी संस्कृती, जे विचार, जे नियम इथे रुजवले गेले ते तसेच वृद्धिंगत करा आणि ते वाढवा, पण कमी करू नका. एखादा मेंबर, मग तो पदाधिकारी का असेना, तो जर चुकला असेल तर स्वतःहून त्याला सांगा की बाबा तू चुकलास, बस असं पुन्हा करू नकोस. आणि सर्व सदस्यांना देखील विनंती आहे, पदाधिकारी म्हणजे संस्थेचे आणि तुमचे नोकर नसतात. ते पद दिलंय त्यांना काही काळापुरतं. काही गोष्टी त्यांच्याकडून राहून गेल्या असतील जाणते अजाणतेपणी, तर त्या तुम्ही पूर्ण करा. ही देखील तुमची फॅमिली आहे आणि तुम्ही याचे सदस्य आहात. मीटिंगमध्ये सहभाग घ्या, खाली उतरा. जी मीटिंगची वेळ दिली आहे त्या मीटिंगच्या वेळेवर हजर राहा. कोणी नाही आलं तर मी कशाला येऊ हा विचार करण्यापेक्षा सर्वात पहिला मी येतो आणि 10 जणांना बोलवतो हा विचार मनामध्ये रुजवा. आपला एखादा सदस्य एखादी जबाबदारी उचलतोय तर त्याच्याबरोबर मीही उभा राहील, कारण एखाद दिवशी तो नसेल तर त्याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेईन. हा विचार तुमच्या मनात रुजला पाहिजे. अरे बाळांनो, आयुष्य फार सोपं आहे. राग, लोभ, मत्सर, द्वेष या सगळ्या गोष्टी आयुष्यातून डिलीट करा आणि मग बघा आयुष्य किती सिंपल आहे ते. आणि हे सगळं केल्यावरती तुम्ही म्हणू शकता की हो, मी आहे खरा विद्यावंत. थँक्यू व्हेरी मच. आणि हा कार्यक्रम इथे संपला.